काही आई स्वतःच्या स्वप्नांसाठी जगत नाही, ती आपल्या लेकराच्या पावलांवर स्वप्न घालते. ही गोष्ट आहे आईच्या चप्पलची आणि तिच्या मुलीच्या वाटचालीची. गावातल्या एका उन्हाळ्याच्या दिवशी धूप तापलेली, रस्ते जळत होते. आई नंदा सकाळीच मुलीसोबत शाळेकडे निघाली होती. मुलीच्या पायात जुन्या चप्पल, चालताना त्यातली पट्टी निघाली. ती थांबून रडू लागली. आई, मला चालताच येत नाही. आई काहीच बोलली नाही. पदराने मुलीचे अश्रू पुसले. आपल्या पायातल्या चप्पल तिने काढल्या आणि मुलीच्या पायात घातल्या. घे बाळा, तुझा रस्ता अजून लांब आहे. आईचं काही नाही, मी थोडा जळत्या रस्त्यावरून चालेल. आईच्या पायाखाली रस्ता तापलेला होता, पण तिच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, माझ्या मुलीचं भविष्य या चप्पलपेक्षा मोठं आहे. काही वर्षांनी तीच मुलगी राधिका डॉक्टर झाली. एक दिवस तिच्या क्लिनिकमध्ये आई आली. ती जुन्या चपला घालूनच आली होती. राधिका तिच्या पायांकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई, आज मी तुझ्या पायावर चप्पल नव्हे तर तुझ्या स्वप्नांचं सोनं घालायचं ठरवलंय. आई हसली, कारण तिच्या अनवाणी पावलांनी एक घरचं स्वप्न डॉक्टरच्या दरवाजापर्यंत पोहोचवलं होतं. ही गोष्ट श्रवणगंगाकडून त्या प्रत्येक आईला सलाम, जिने स्वतःच्या पायाची आग थोपवून मुलाचं भविष्य फुलवलं.